मोठी बातमी आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या याबद्दल महायुतीमध्ये एकमत झाल्याचं समजतंय। विधानसभा निवडणुकीचा कित्ता महापालिका निवडणुकीत गिरवायचा आहे असं महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचं मत आहे। प्रमुख नेत्यांची खलबतं सध्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांची खलबतं सध्या सुरू आहेत। खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा एकत्रितपणे लढवायचा यावर तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं समजतंय। महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्याचा बैठकीत निर्धार करण्यात आला। लवकरच महामंडळ वाटपावर सुद्धा अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी अक्षय कोडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, असं म्हटलं जात होतं की मुंबई ठाणे यासारख्या महापालिकांमध्ये भाजप असेल किंवा शिंदे सेना असेल शिवसेना असेल हे स्वबळावर लढवण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पुण्यासारखी एखादी महापालिका असेल ती अजित पवार स्वबळावर लढवू शकतात। मात्र आता असं कळतंय की तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची जी समन्वय बैठक झाली त्यामध्ये एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायचा असा निर्णय झालाय किंवा तशी खलबतं होत आहे। नक्कीच विनोद, आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या जातील असं राज्यात चित्र होतं आणि तशा प्रकारचे संदेश किंवा तशा प्रकारच्या चर्चा स्थानिक प्रत्येक जिल्हा पातळीवरच्या ज्या बैठका होत होत्या त्यामध्ये सुरू होत होत्या। आपण जर बघितलं तर पुण्यात अजित पवार स्वबळाचा नारा देणार अशी चर्चा होती। मुंबईमध्ये आपण बघतोय मुंबई ठाण्यात एकनाथ शिंदे हे त्यांची स्वतंत्र चूल मांडणार अशी चर्चा होती। तर रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला आहे। अशा परिस्थितीत आपण राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं नाही असा देखील सूर काही नेत्यांनी त्यांच्या रायगड जिल्ह्यातल्या आढावा बैठकीमध्ये घेतला होता। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता समन्वय बैठकांना सुरुवात झालेली आहे आणि आपण एकत्रितरित्या जर संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा असेल तर आपण एकत्र निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे आणि ते तसा मेसेज आत्तापासूनच आपल्या सगळ्या नेत्यांमध्ये जाणं गरजेचं आहे। अशा प्रकारची चर्चा किंवा तशा प्रकारची खलबतं आणि याला आपण चाचपणी म्हणू शकतो अशी चाचपणी या आजच्या बैठकीत झाली। नेमकं कुठे आपल्याला महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो अशा ठिकाणची देखील चर्चा झाली आणि त्या ठिकाणी काय केलं जाईल। स्वाभाविक आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवेल त्या ठिकाणी ज्याचं जास्त प्राबल्य असेल अशा पक्षाला आपल्याला झुकतं माप देता येईल का किंवा त्याबद्दलची चर्चा पक्षाचे वरिष्ठ नेते करतील अशा पद्धतीची देखील चर्चा झालेली आहे। मात्र या सगळ्यात एक नक्की आहे की एक पाऊल पुढे टाकलं जात आहे की एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासंदर्भात। मात्र हे असं असलं तरी अनेक संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरती अनेक ठिकाणी जे लोकल पॉलिटिक्स स्थानिक राजकारण वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्यामुळं आजच्या समन्वय समितीमध्ये जी काही खलबतं आणि चर्चा सुरू आहे याला कितपत मूर्त रूप मिळेल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि यासाठी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचीच वाट बघावी लागेल। कारण अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचे वाद अत्यंत टोकाला गेले असतात आणि अशा परिस्थितीत या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जर एकत्रित लढल्या गेल्या तर बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही। मात्र समन्वय समितीचं काम आहे समन्वय साधणं आणि समन्वयाची भूमिका घेणं, त्यासाठीच एक पाऊल त्यांनी आज पुढे टाकलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणजे अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचंय कारण अजूनही महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दूर आहेत। तोपर्यंत किमान समन्वयाचा सूर तरी या नेत्यांनी लावल्याचं दिसतंय। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल। त्याचबरोबर स्थानिक स्तरावरची समीकरणं कशी सोडवली जाणार आणि मनसेसारख्या पक्षासोबत जर युतीचा प्रयत्न भाजप आणि शिंदे त्यांची शिवसेना करत असेल तर त्या मुद्द्यावर काय निर्णय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।